ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा मॉर्निंग प्राईम टाइम मधून। महाविकास आघाडी आणि राज्यसभेसाठी कुरघोडी अशी अवस्था सध्या मवियाची झाली आहे। एका जागेसाठी तिन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळते। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे राज्यसभेच्या एकमेव जागेवर आमचाच दावा असल्याचं वारंवार ठासून सांगतात। आताही आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिका जोरकसपणे मांडली आहे। एका जागेसाठी जोर लावणाऱ्या सेनेमध्येच अनेक दावेदार असल्याचंही बोललं जात आहे। एका जागेसाठीच प्रियांका चतुर्वेदी यांच्यासोबत राजन विचारे, अंबादास दानवे, विनायक राऊत, चंद्रकांत खैरे असे अनेक इच्छुक आहेत। त्यातच अंबादास दानवे आणि विनायक राऊत यांनी मातोश्रीवर जात ठाकरेंची भेट घेतली आहे आणि त्यामुळे ठाकरे सेनेकडून कुणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। पवार साहेबांबद्दल आदर आहे, आमचे कौटुंबिक संबंध आहेत, त्यांच्याबद्दल सर्वात मोठा आदर आमच्या मनात आहे। पण जर तुम्ही MVA किंवा इंडिया आघाडीच्या जे काही प्रिन्सिपल्स आहेत त्याच्याप्रमाणे गेलात तर ही सीट आमची आहे आणि त्याच्यावर आम्ही दावा ठेवलेला आहे। दुसरी गोष्ट म्हणजे मोठं नाव जर झालं मग पुढच्या वेळी काँग्रेस मोठं नाव आणेल, मग राऊत साहेबांची सीट आम्हाला द्यावी लागेल, मग तिसऱ्या वेळी कोणतरी अजून मोठं नाव येईल, मग आम्ही सीट घ्यायचंच नाहीत का? आता मी पुन्हा तुम्हाला एक सांगतो, जे लॉजिक आणि जे काही MVAचे हे आहेत प्रिन्सिपल आहेत त्याप्रमाणे ह्या वेळीच्या रोटेशनमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ही जागा मिळाली पाहिजे। जास्तीत जास्ती जो आकडा आहे त्याला पहिलं मिळणार हे आधीच ठरलं होतं, तर तसं चालू आहे। तिकडे भाजपची नावं मात्र जवळपास निश्चित झाली आहेत। राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 पैकी 4 जागा भाजपच्या वाटेला जात आहेत। या 4 जागांसाठी महाराष्ट्रातून 24 जणांच्या नावाची यादी तयार करण्यात आली आहे। ही यादी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाकडे सोपवली आहे। आता केंद्रीय नेतृत्वाकडून 24 जणांच्या या यादीमधून 4 नावं अंतिम होतील। सर्व नावं जी होती त्या सर्व नावांचा तक्ता माहिती सकट आज आम्ही केंद्रीय नेतृत्व आणि केंद्रीय कार्यालय यांच्याकडे आज सुपूर्द केलेला आहे। लवकरच पार्लमेंटरी बोर्डाची त्या संदर्भात बैठक होईल। त्या बैठकीनंतर जो निर्णय होईल तो निर्णय महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीला कळवला जाईल। वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। केजरीवाल